6 युटिलिटी एजन्सीज वेगवेगळ्या वेळेला आपल्याला रस्ता खोदतात. गॅसवाला खोदतो, पाणीवाला खोदतो, लाईटवाला खोदतो, 4G वाला खोदतो, 5G वाला खोदतो. त्यामुळे एक रस्ता किती चांगला बनवला, 5 लोकांनी खोदल्यावर तो खराब होणारच आहे. तर गरज काय, युटिलिटी कॉरिडॉरची गरज आहे. तो झाल्याच्या नंतर लोक त्याच्यावरती खूप समाधानी असतात. म्हणजे आता परवा मी एक रस्ता मॅस्टिक एस्फॉल्ट मध्ये मारला, कारण तो आतमधली लेन होती. शत्रुघ्न सिन्हाच्या बायकोचा मला फोन आला. ती म्हणाली, अरे वो उधर तुमने सीसी में किया, हमारा सीसी में क्यों नहीं किया. मुंबई शहरामध्ये नदी नाल्यामधनं वाहून जाणारा कचरा किंवा गाळ हा डायरेक्ट समुद्रामध्ये डिस्चार्ज होतो विदाउट बिंग ट्रीटेड. म्हणजे मुंबईच्या समुद्राचा रंग आता काळा झालाय. तर हे पर्यावरण जे प्रेमी आहेत, ज्यांनी मेट्रोच्या कारशेडला विरोध केला, ते 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेवर राज्य करत होते. पण त्यांना हे सुचलं नाही की मुंबई शहरामध्ये एसटीपी प्लांट केला पाहिजे. तर मुंबई शहर वाढत असताना मुंबई शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था केली गेली पाहिजे, हे कॉर्पोरेशनचं विजन असायला पाहिजे होतं. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्याचा 0 इम्पॅक्ट हा जमिनीवरती आहे. काहीही याचा इम्पॅक्ट नाही. असं आहे की BMC इज नॉट फॅमिली बिझनेस. मुंबई महानगरपालिका ही कुठल्या एका परिवाराची जागीर नाहीये ना. महायुतीचा महापौर होईल. मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 17 सप्टेंबरला NSCI डोममध्ये एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. ज्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा अशा प्रकारचा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म लॉन्च केला होता. आणि त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मुंबईकरांच्या सूचना या मागवायच्या. तुमच्या स्वप्नातली मुंबई कशी आहे याच्याबद्दल सूचना मागवायच्या, हे त्याच्या मागचं उद्देश होतं. आत्तापर्यंत 2,62,000 सूचना या मुंबईकरांकडनं त्या प्लॅटफॉर्मवरती आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. त्याचं ॲनालिसिस सुरू आहे आणि येत्या आठवड्यामध्ये त्या संदर्भामध्ये आम्ही हे प्रेझेंटेशनही करू की कुठल्या काय सूचना आलेल्या आहेत, कुठल्या समस्या मुंबईकरांना वाटतात की जास्त समस्या आहेत, कुठली कामं मुंबईमध्ये झालेली आवडली आहेत मुंबईकरांना. त्या संदर्भामध्ये एक सादरीकरण ही येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू. तसंच 28 सप्टेंबरला नमो नेत्र संजीवनी अभियानाच्या अंतर्गत 236 ठिकाणी 1,55,000 मोफत चष्म्यांचं वाटप करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये मुंबई भारतीय जनता पार्टीने नोंद ही केलेली आहे. आणि आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या माध्यमातून मुख्य म्हणजे गेल्या 11 वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये झालेला जो क्रांतिकारक अशा प्रकारचा बदल आहे की मेट्रो असेल, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, मुंबईमध्ये 10,000 पेक्षा जास्त लागलेले CCTV कॅमेराज असतील, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्याचं काम असेल, किंवा BDD चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला 560 फुटाचं त्याच ठिकाणी दक्षिण मुंबईमध्ये घर हे प्राप्त करून देणं. हे मला असं वाटतं की गेल्या अनेक 60-70 वर्षामध्ये मराठी माणसासाठी सगळ्यात मोठं काम कुठलं झालं असेल तर मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देणं आणि BDD चाळीमध्ये मराठी माणसाला 560 फुटाचं घर प्राप्त करून देणं. कारण आपण मुंबई मराठी माणूस हद्दपार होतोय, बदलापूरला जातोय, अंबरनाथला जातोय, डोंबिवली कल्याणला जातोय, अशा प्रकारच्या गप्पा आपण ऐकतो. पण त्या संदर्भात थेट कृती किंवा कारवाई कोणीच केली नव्हती. ती BDD चाळीच्या माध्यमातून आता अभ्युदयनगरचं सुद्धा टेंडर हे आता फ्लोट झालेलं आहे. त्याच्यामध्ये 2 बिडर्स पण आलेले आहेत. त्याचंही लवकरात लवकर वर्क ऑर्डरही देण्यात येईल. त्यामुळे खऱ्या अर्थानं दक्षिण मुंबईतल्या आणि दक्षिण मध्य मुंबईतल्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी घर देण्याचं काम जे झालेलं आहे. आणि 25 वर्षामध्ये हा जो काही विकास मी सांगितला तो केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झाला. परंतु अशा प्रकारचा विकास हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून झाला नाही. किंबहुना तो महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावा ही मुंबईकरांची अपेक्षा आहे. परंतु 25 वर्षामध्ये स्पेसिफिकली 1997 ते 2022 या कालावधीमध्ये मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये आपण फक्त भ्रष्टाचारच बघितला. या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हा त्या 25 वर्षामध्ये झालेला आहे. आणि कुठल्याही सोयी सुविधा मुंबईकरांना पुरवण्यामध्ये मुंबई महानगरपालिका कमी पडलेली आहे, किंवा मुंबई महानगरपालिका हा शब्द आज एक निगेटिव्ह शब्द झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिका हा शब्द पॉझिटिव्ह शब्द करणं किंवा मुंबई महानगरपालिकेची क्रेडिबिलिटी वाढवणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे. आणि मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं म्हणजे ट्रान्सपरंट गव्हर्नन्स, करप्शन फ्री गव्हर्नन्स देणं हे आमचं उद्देश आहे. आणि ज्या वेळेला मुंबई शहराचा विकास, उन्नती
आणि प्रगती होतेय. मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याचा संकल्प केलेला आहे. त्याचबरोबर अजून एक महत्वाचा मुद्दा की जगातल्या पश्चिमी देशातल्या काही आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये जशा प्रकारची घुसखोरी झालेली आहे किंवा इस्लामिक फंडामेंटलिस्ट रॅडिकल एलिमेंट्सनी त्या शहरांचा जशा प्रकारे ताबा घेतलेला आहे आणि त्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना कळलंच नाही की त्यांच्या पायाखालची वाळू कधी सरकली. तिकडची पॉलिटिकल लिडरशिप ही लिबरल राहिली, तिकडची जनता ही सायलेंट राहिली. त्यामुळे ही अशा प्रकारची घुसखोरी झाली. त्यामुळे त्या शहरांचा रंग बदलला आणि हे मुंबई शहरामध्ये होण्यापासून आपल्याला वाचवायचं आहे किंवा अशा प्रकारचे प्रयत्न हे मुंबई शहरामध्ये सुद्धा होऊ शकतात. आपण पाहिलंय की काही लोकांच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते. काही लोकांच्या प्रचार फेरीमध्ये बॉम्बस्फोटाच्या आरोपींनी प्रचार केला होता. मुंबईवरती 1992, 2007, 2008 मध्ये अशा प्रकारचे दहशतवादी हमले झालेले आहेत आणि त्यामुळे अशा इस्लामिक रॅडिकल फंडामेंटलिस्ट एलिमेंट्सला मुंबई शहरापासून रोखणं किंवा थांबवणं किंवा मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर तो रंग बदलण्याचा प्रयत्न करण्यापासून थांबवणं हेही त्याच्या मागचा एक उद्देश भविष्यामध्ये असणार आहे. म्हणजे मुंबईची प्रगती आणि विकास होत असताना मुंबई शहराला सुरक्षित ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. नाहीतर मुंबई शहरामध्ये सुद्धा एखादी अल्फाला युनिव्हर्सिटी ही जन्माला येईल आणि जसं दिल्लीमध्ये झालं तसं मुंबईमध्ये सुद्धा होऊ शकतं आणि त्यामुळे हा धोका मुंबईच्या दरवाज्यावरती उभा आहे. या धोक्यापासून ही मुंबईला वाचवायचंय. तुम्ही म्हणालात 97 ते 22 मुंबई महापालिका म्हणजे भ्रष्टाचार, पण त्या काळामध्ये मी बरेच वर्ष तुम्ही भाजप त्याच्यामध्ये होता, सुधार समितीचं अध्यक्षपद तुमच्याकडे होतं. तुमची जशी एक जबाबदारी येते नैतिक जबाबदारी येते ना. बरोबर आहे तुमचं. ह्याच्यामध्ये असं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या फंक्शनिंगमध्ये 3 सर्वात महत्वाची पदं असतात. एक असतो म्युनिसिपल कमिशनर, दुसरा असतो महापौर, तिसरा असतो स्टँडिंग कमिटी चेअरमन. कुठल्याही प्रकारची कामं असतात, प्रोजेक्ट्स असतात, ते पहिले स्टँडिंग कमिटीमध्ये येतात. स्टँडिंग कमिटीचा चेअरमन त्याला पास करतो, मग ते हाऊसमध्ये जातात आणि मग महापौर त्या ठिकाणी त्या हाऊसचा चेअरमन असतो जो पास करतो. त्याच्यानंतर ते म्युनिसिपल कमिशनरकडे सही करता जातं. या 25 वर्षामध्ये शिवसेनेचा म्हणजे अखंड शिवसेनेचाच महापौर होता, अखंड शिवसेनेचाच स्टँडिंग कमिटी चेअरमन होता. भारतीय जनता पार्टीचा महापौर किंवा स्टँडिंग कमिटी चेअरमन कधीही नव्हता. नंबर 1. नंबर 2, भारतीय जनता पार्टी ही या युतीमध्ये महानगरपालिकेमध्ये एक मिनिस्क्युल पार्टनर होती. त्यामुळे 92 साली आमचे 13 नगरसेवक होते, 97 साली आमचे 26 नगरसेवक होते, 2002 मध्ये आमचे 30 नगरसेवक होते, त्याच्यानंतर पुन्हा 29 2007ला आणि 2012ला आमचे 32 नगरसेवक झाले. त्यामुळे 30च्या पुढे आमचा आकडा हा कधीच गेला नाही. शिवसेनेचे नेहमीच 80-90च्या प्लस नगरसेवक हे त्या ठिकाणी निवडून यायचे आणि त्यामुळे शेवटी लोकशाहीमध्ये नंबर्सला महत्व असतं आणि त्यामुळे त्यांना बलाढ्य अशा प्रकारचं जे बहुमत कॉर्पोरेशनच्या निवडणुकांमध्ये मिळत होतं त्याच्या आधारावरती अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांनी रेटूनही नेल्या होत्या. आम्ही काही ठिकाणी विरोधही केला होता. उदाहरणार्थ मी नगरसेवक झाल्यावरती ओबेरॉयच्या गोरेगावमध्ये प्रोजेक्ट करता झाडं कापायचा एक प्रस्ताव आला होता, त्याला आम्ही वॉकआउट केला होता. मी स्वतः वॉकआउट केला होता, मी ट्री अथॉरिटीत विरोध केला होता, मी हाऊसमध्ये विरोध केला होता. परंतु त्यावेळेला ट्री अथॉरिटीमध्ये आणि हाऊस, मी उदाहरण देतोय फक्त, हाऊसमध्ये त्यांनी तो प्रस्ताव रेटून नेला. त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये मिनिस्क्युल पार्टनर होतो. डॉमिनंट पार्टनर ही अखंड शिवसेनाच होती आणि शेवटी जे स्टँडिंग कमिटीवरती होते, जे महापौर होते किंवा स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि महापौराला जे चालवायचे रिमोट कंट्रोलनी ते याला जबाबदार आहेत. आम्ही त्याला जबाबदार नाही. 14 ते 24 तेव्हा तुम्ही त्यावेळी हे सगळं जनतेच्या समोर का आणलं? नाही, त्यावेळी जनतेच्या समोर आणलेलं आहे ना. जसं ओबेरॉयच्या झाडांचा विषय आहे त्यावेळेला आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती किंवा एखाद्या वेळेला एक स्टँडिंग कमिटीच्या चेअरमन मध्ये आशिष शेलारांनी एजेंडा फाडून फेकला होता चेअरमनच्या तोंडावरती. एका मीटिंग मधनं भालचंद्र शिरसाटांनी एक कचऱ्याचं टेंडर होतं, त्या कचऱ्याच्या टेंडरवरनं भालचंद्र शिरसाटांनी वॉकआउट केला होता. पण फायनली मुद्दा काय आहे की डॉमिनंट पार्टनर जो असतो तो डॉमिनंट पार्टनर बहुमताच्या आधारावरती अनेक विषय जे असते ते रेटून नेत असतो आणि त्यामुळे अनेक विषय त्यांनी रेटून नेले होते. आणि असं आहे की समजा 2014 ते 2019 समजा भाजपचा मुख्यमंत्री होता, आत्ता 2024 ते आता जे काय ते
बीजेपीचे चीफ मिनिस्टर आहेत. त्यामुळे त्या कालावधीमध्ये जे चांगलं झालं आणि जे वाईट झालं या दोघांची जबाबदारी आमची आहे. आम्ही जे चांगलं झालं ते आम्ही केलं आणि जे वाईट केलं ते शिवसेना आमची पार्टनर होती त्यांनी, असं नाही म्हणू शकत ना. त्यामुळे इफ यू आर इन ड्रायव्हिंग सीट यू हॅव टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द डायरेक्शन इन विच द कार इज गोईंग. त्यामुळे तुम्ही ड्रायव्हिंग सीटमध्ये होतात ना, स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि महापौर तुमचाच होता. त्यामुळे आम्ही तर मिनिस्कूल होतो ना, आम्ही 30च्या वरती कधीच गेलो नाही. 227 मध्ये आम्ही 30च होतो. पर्सेंटेज काय 10% फक्त. 17 मध्ये 82 होते तेव्हाही तुम्हाला नाही 17 मध्ये हो ते 2024 शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होते आणि मुख्यमंत्रीपदही भाजपकडे आहे. शिंदे तुमच्या सोबत आहे तर 10 वर्षात 2014 ते 24 हो. वर्षाचा ठाकरेंचा नाही सांगतो ना 14 ते 24 मी सांगतो ना 14 ते 22 ह्या कालावधीमध्ये तर शिवसेनेचा महापौर आणि शिवसेनेचा स्टँडिंग कमिटी चेअरमन होता. बरोबर आहे. एवढं 22च्या नंतर ते नव्हते हे मी मान्य करतो. पण 22च्या नंतर मी तुम्हाला हे सांगतो की 2 अशी कामं जी अनेक वर्षांपूर्वी या मुंबई शहरामध्ये व्हायला पाहिजे होती ती आम्ही केली. पहिलं काम मुंबई शहरातला म्हणजे आता आमच्या आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपामध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ सूचना ज्या आलेल्या आहेत. 1 नंबरचा प्रॉब्लेम मुंबई शहरातला कुठला तर रस्ते. मुंबई शहरातल्या रस्त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही जो निर्णय ऍडमिनिस्ट्रेटरला घ्यायला लावला की मुंबई शहरातले सगळे रस्ते हे सीसी मध्ये करा. आता त्याच्यामध्ये आम्ही चेंज पण केलं की आवश्यकता जिथे 9 मीटरच्या खाली आहे तिथे सीसी करायची आवश्यकता नाही, तो मॅस्टिक एस्फॉल्ट मध्ये करा. परंतु मुंबई शहराच्या रस्त्याची दुरावस्था होण्याचं मागचं कारण हे होतं की मुंबई शहरामध्ये युटिलिटी कॉरिडॉर नाहीये. कारण 6 युटिलिटी एजन्सीज वेगवेगळ्या वेळेला आपल्याला रस्ता खोदतात. गॅसवाला खोदतो, पाणीवाला खोदतो, लाईटवाला खोदतो, 4G वाला खोदतो, 5G वाला खोदतो. त्यामुळे एक रस्ता किती चांगला बनवला 5 लोकांनी खोदल्यावर तो खराब होणारच आहे. तर गरज काय युटिलिटी कॉरिडॉरची गरज आहे की युटिलिटी कॉरिडॉर करा, डक्ट करा, त्याच्यामध्ये तुम्ही ले करा. हे आधी का नाही केलं? हे 25 वर्षामध्ये होऊ शकत होतं ना. हे आत्ता आम्ही हे करायला लावलं आणि मुंबई शहरातला पहिला रस्ता विथ युटिलिटी कॉरिडॉर माझ्या मतदारसंघातला आहे. म्हणजे ती संकल्पनाच मुळात माझी आहे. मी हाऊसमध्ये 2017-18 बोललो होतो पण कॉर्पोरेशनमध्ये कोणी ऐकलं नाही. पण आता बघा मुंबई शहरातले सगळे रस्ते हे सीसी मध्ये होत असताना त्याच्यामध्ये आता डक्ट इनकॉर्पोरेट करण्यात आलेलं आहे. दुसरं ज्या ठिकाणी सीसी रोडचं काम पूर्ण झालं, जिथे चांगलं पूर्ण झालं तिथे तुम्ही बघा की लोकांना सीसी रोड होत असताना त्रास होतो, परंतु तो झाल्याच्या नंतर लोक त्याच्यावरती खूप समाधानी असतात. म्हणजे आता परवा मी एक रस्ता मॅस्टिक एस्फॉल्ट मध्ये मारला कारण तो आतमधली लेन होती. शत्रुघ्न सिन्हाच्या बायकोचा मला फोन आला. ती म्हणाली अरे वो उधर तुमने सीसी में किया, हमारा सीसी में क्यों नहीं किया? मतलब इधर छोटा रास्ता है, इसको सीसी करने की जरूरत नहीं है, हमने मॅस्टिक में किया. नहीं उसमें अंडुलेशन हो गया. म्हणजे सीसी एकदा झाला की तो लोकांना इतका आवडतो की लोक खुश असतात. त्यामुळे आता टार्गेटपैकी 49% रस्त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे. बाकी उर्वरित 51% प्रगतीपथावर आहे. आणि आता आम्ही सांगितलंय कमिशनरला की जे रस्ते अर्धे पूर्ण केले पावसाच्या आधी ते उर्वरित अर्धे पूर्ण करायचे, नंतर नवीन खोदायचा, त्याशिवाय नवीन खोदायचा नाही. हे एक काम. दुसरं काम असं आहे की मुंबई शहरामध्ये नदी नाल्यामधनं वाहून जाणारा कचरा किंवा गाळ हा डायरेक्ट समुद्रामध्ये डिस्चार्ज होतो विदाउट बिंग ट्रीटेड. म्हणजे मुंबईच्या समुद्राचा रंग आता काळा झालाय. तर हे पर्यावरण जे प्रेमी आहेत ज्यांनी मेट्रोच्या कारशेडला विरोध केला ते 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेवर राज्य करत होते, पण त्यांना हे सुचलं नाही की मुंबई शहरामध्ये एसटीपी प्लांट केला पाहिजे. मुंबई शहरातलं गाळ सुएज हे समुद्रामध्ये डायरेक्टली गेलं नाही पाहिजे, मरीन एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट केलं पाहिजे. हे नाही सुचलं त्यांना. हे एसटीपीचे स्टँडर्ड डिस्चार्ज स्टँडर्ड्स पण निश्चित नव्हते. ते देवेंद्रजी मागच्याला मुख्यमंत्री असताना दिल्लीला जाऊन डिस्चार्ज स्टँडर्ड त्याचे नक्की करून आता 2022च्या नंतर 7 एसटीपी वरती आम्ही टेंडर काढलं. त्याचं काम आता चालू आहे. त्यामुळे 7 ठिकाणी मुंबई शहरामध्ये एसटीपीचं प्लांट काम चालू आहे, ज्याच्यामुळे पहिलं नदी नाल्यामधनं वाहणारं पाणी हे पहिलं ट्रीट होईल आणि मग समुद्रामध्ये जाईल. त्यामुळे मुंबईच्या शहराचा समुद्राचा रंग पुन्हा आपल्याला निळा करायचा आहे, जो 25 वर्षात हे करू शकले नाहीत. तर या गेल्या 3 वर्षामध्ये ऍडमिनिस्ट्रेटरच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला आमचं सरकार होतं आम्ही करायला लावलेली लक्ष देऊन ही 2 मोठी कामं आहेत जी गेल्या 25 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होती, ती नाही होऊ शकली. अजून एक सांगतो, मुंबईमध्ये पार्किंगची समस्या आहे. कुठेच पार्किंगला इथे खाली आता तुमच्या ऑफिसच्या खाली पण मी बघितलं. आता शहर वाढत आहे,
रोज 728 नवीन गाड्यांचं रजिस्ट्रेशन होत आहे. मुंबईमध्ये आज 50 लाख ऑलरेडी व्हेकल्स रजिस्टर्ड आहेत, सगळ्या प्रकारचे, 4 व्हीलर, 2 व्हीलर, टेम्पो वगैरे सगळे मिळून. एक पार्क कुठे होणार? तर मुंबई शहर वाढत असताना मुंबई शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था केली गेली पाहिजे, हे कॉर्पोरेशनचं विजन असायला पाहिजे होतं. पण ते विजन नव्हतं. 2018 मध्ये जेव्हा डीपी तयार केला, ज्यावेळेला युडी मिनिस्टर देवेंद्र फडणवीसच होते मुख्यमंत्री असताना, तेव्हा असं एक प्रावधान टाकलं की एक्झिस्टिंग ग्राउंड आणि गार्डनच्या खाली पार्किंग लॉट्स क्रिएट करण्याचं रेग्युलेशन त्या DCR मध्ये टाकलं. त्याच्या आधारावरती अजून एकही तयार झालेलं नाहीये, पण तयार होऊ शकतं भविष्यामध्ये. कारण आयदर यू गो बिलो ग्राउंड ऑर यू गो अबाव ग्राउंड. जमिनीवरती तर मुंबईत जागाच नाहीये वरती, तर ते प्रावधान आहे ते टाकलंय. पण हे जर आधी केलं असतं 95, 2000, 2005ला, तर कदाचित आज मुंबई शहरामध्ये जी समस्या आहे पार्किंगची ती नसती. पण ते विजन नव्हतं. विजन हे फक्त दर आठवड्याला वेनसडेला काय होतं, म्हणजे बुधवारी स्टँडिंग कमिटी पुरतच विजन सीमित होतं. पण आपण मागे 2 वर्षापूर्वी करिअरांची चौकशी समिती मुख्यमंत्र्यांनी अनाऊन्स केली होती, त्याचंही पुढे काय झालं? या भ्रष्टाचाराच्या संदर्भात नेमकं सरकार म्हणून आणि भाजप म्हणून आपण काय भूमिका घेऊ? याच्यामध्ये मिठी नदीचं तर आपल्याला हे शासन झालं तर कुठेच दिसत नाही, कुठे केसेस फाईल झालेल्या नाही. मिठी नदीचा जो भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांना अरेस्ट पण झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कारवाई झालेली आहे. आणि रोडच्या विषयांमध्ये सुद्धा जी एन्क्वायरी कमिटी नेमली होती त्याचा फॉलोआउट असा झाला की ज्या वेळेला नवीन रस्त्यांची टेंडर निघाली त्यावेळेला कॉर्पोरेशनने अशा प्रकारचे कंडिशन्स टाकले की मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीजच त्याच्यामध्ये बिड करू शकतील. आणि त्यामुळे मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीज मुंबई शहराच्या रस्ते करण्याकरता आले, ज्याच्या माध्यमातून आता ही सगळी कामं सुरू आहेत. कारण कॉर्पोरेशनमध्ये रस्त्याच्या विषयांमध्ये एकच लॉबी चालायची आणि तीच लॉबी सगळं ते हँडल करायची. त्यामुळे ती लॉबी मोडून काढणं आवश्यक होतं. पूर्णपणे नाही, पण काही प्रमाणामध्ये तर मी डेफिनेटली सांगेन की गेल्या 2-3 वर्षामध्ये ती लॉबी कुठे ना कुठे ब्रेक करण्यामध्ये यश मिळालंय. 100% नाही झालंय, मी मान्य करतो, पण कुठे ना कुठे त्याची आरोप केले ती मातोश्रीवर पैसा गेला जात होता, मिठी नदी असेल, रस्ते असतील, नंतर बाकीच्या करायवरचा, तर ते कुठे राजकीय नेत्यांवर कुठे कारवाई झाली नाही. वायकरांवर आरोप झाले, वायकर शिंदेबरोबर आले, म्हणजे त्यांना तुम्ही सोबत घेतलं. वायकर स्टँडिंगची तुम्ही जो कालावधी सांगितला त्यात वायकर चेअरमन होते, म्हणजे शिंदे नगरविकास मंत्री होते 10 वर्ष, तर त्यांच्यावर काही जबाबदारी आहे किंवा नाही असं तुम्ही मानता? नाही, काय असतं होते ना, मला मान्य आहे ना. आता ह्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की शेवटी जो रिमोट कंट्रोल असतो ना, जी यशवंत जाधव किंवा राहुल शेवाळे किंवा रवींद्र वायकर यांना रिमोट कंट्रोल, मनमोहन सिंगांनी चूक केली पण मनमोहन सिंगांना ऑपरेट कोण करायचं? तर सोनिया गांधी करायच्या. तसं इकडचा मेयर किंवा इकडचा स्टँडिंग कमिटी चेअरमन, आता त्याला एका दुसऱ्या मुद्द्याशी पण मी जोडतो. आता एक अशी डिबेट झाली की मुंबई शहराच्या महापौराला अधिक पॉवर्स पाहिजेत का, अशी एक डिबेट मध्यंतरी झाली होती. तर मुंबई शहराच्या महापौराला ऑलरेडी पॉवर्स आहेत, कारण मुंबई महानगरपालिकेमधली कुठलीही गोष्ट ही कॉर्पोरेशनच्या जनरल बॉडीमध्ये आल्याशिवाय पास होत नाही आणि कॉर्पोरेशनच्या जनरल बॉडीचा चेअरमन हा महापौर असतो. पण यांनी 25 वर्षामध्ये महापौराची पोझिशन ही फक्त सेरिमोनियल पोझिशन आहे आणि डेकोरेटिव्ह पोझिशन आहे, अशा प्रकारे त्यांनी ही रिस्ट्रिक्ट केली ती पोझिशन. म्हणजे मुंबईच्या महापौराचं महत्व कमी ह्या 25 वर्षामध्ये झालं, कारण तो स्वतःहून ऑपरेट होऊच शकत नव्हता. तो कुणाच्या तरी इन्स्ट्रक्शन्सवरनं ऑपरेट व्हायचा. आणि त्यामुळे कसं आहे, हेल्म ऑफ अफेअर्सला पॉलिटिकल लिडरशिपचं इंटेंट काय आहे हे महत्वाचं असतं, ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे. उदाहरणार्थ 2014च्या आधीची दिल्लीची ब्युरोक्रेसी आणि 2014च्या नंतरच्या दिल्लीच्या ब्युरोक्रेसीमध्ये खूप फरक आहे. ब्युरोक्रॅट तेच आहेत, सिस्टम तीच आहे, प्रोसेस तीच आहे, पण वरचा मुखिया बदलला. कारण ब्युरोक्रेसी पण शेवटी काय असते की जो पॉलिटिकल लीडर आहे त्याचं धोरण काय ह्याच्याकडे लक्ष ठेवत असते. त्याचं धोरण असं असेल की खाओ और खाने दो, मग ब्युरोक्रेसी पण तशीच वागते. पण जर पॉलिटिकल लीडर स्ट्रिक्ट असेल, नो नॉनसेन्स असेल, ट्रान्सपरंट असेल, ऑनेस्ट असेल, तर मग ब्युरोक्रेसी पण फॉल इन लाईन होते ना. तर तसंच आहे हे की शेवटी स्टँडिंग कमिटी चेअरमन कोण असेल, महापौर कोण असेल किंवा काय कोण असेल, इन्स्ट्रक्शन्स तर मातोश्रीवरनं येणार ना. आणि त्यामुळे ते काय करणार हे मातोश्री ठरवायची, ते नाही ठरवायचे.
पण 3 लाख कोटीचा म्हणजे फौजदारी ऑफेन्स झाला. जर अधिकारी किंवा स्टँडिंगचे कोण नेते असतील ते सगळे दोषी असतील, जरी रिमोट कंट्रोल सूचना असली त्यांची जबाबदारी ती येतेच ना. ते त्यांची असं जबाबदारी- आपला स्वतःचा बचाव करू शकतात. नाही, ते बचाव नाही करत आहेत, मी तुम्हाला कारण सांगतोय. आम्ही मी- त्यांच्या सांगण्यावरनं केलं असं नाही, असतं तर त्यांनी कोर्टात तसं सांगावं समजा भ्रष्टाचार. नाही, पण आता त्याच्यावरती असा काय खटला दाखल नाही झाला ना. ज्या वेळेला खटला दाखवलेला तेव्हा सांगतील. 2 वर्ष झाली आपण अनाऊन्स केली ती चौकशी. म्हणजे नाही, कुठली? अनाऊन्स झाली होती. कुठली चौकशी? शरीरांनी हे केली होती. ऑडिटर जनरलची चौकशी आपण अनाऊन्स केली होती. अशा अनेक चौकशा अनाऊन्स केल्या होत्या महापालिकेच्या. कॅगचा हो, हो. रिपोर्ट आला. पण कुठे ऑफिस हे नाही. कृती अहवाल पण तुम्ही कमिटी केली कृती अहवाल करण्यासाठी काहीच केलं नाही. कधी रिटायर झाले सगळं झालं. गेली 3-4 वर्ष चर्चा चालू आहे नुसतीच. आणि मेयरला कुठे एवढे पॉवर्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर्स काहीच नाही, फक्त तो जनरल बॉडी पुढे जेवढे येऊ शकतो तेवढं. नाही नाही, पण असं आहे, आयुक्त एखादी सांगतात ना कुठलाही निर्णय. एखादी ट्रान्सफर जरी असेल ती हाऊसलाच यावी लागते. ती हाऊसला आल्याशिवाय ती पारित होत नाही. भलेही नंतर त्याच्यावरती सही एखादा ऍडिशनल कमिशनर किंवा कमिशनर करेल, पण पारित तर हाऊसमध्येच झाली पाहिजे. मग हाऊसमध्ये घ्यायची की नाही घ्यायची हा कोणाचा अधिकार आहे? हा तर महापौराचाच अधिकार आहे. हाऊसमध्ये घ्यायची की किंवा स्टँडिंग मध्ये पास झालेला जो एजेंडा आहे तो डायरेक्ट स्टँडिंग मधनं वर्क ऑर्डर दिली जात नाही ना. तो हाऊसला यावाच लागतो. तो हाऊसला आल्याशिवाय तिकडे कमिशनर त्या फाईलवरती साईन नाही करू शकत. त्यामुळे फायनल अथॉरिटी तशी बघायला गेली तर महापौर त्याच्याकडे एवढे पॉवर्स आहेत की जर कुठली चुकीची गोष्ट असेल, म्हणजे मी शिवसेनेच्या महापौराची किंवा भाजपच्या महापौराचं म्हणत नाहीये, मी जनरली मेयर ॲज अ पोझिशन म्हणतोय की जर एखादी चुकीची गोष्ट असेल तर ही कॅन डिसाईड की मी हे एजेंडामध्ये घेणारच नाही, किंवा हे असं असं आहे, हे असं असं चेंज करा आणा तर मी एजेंडामध्ये घेतो. त्यामुळे त्याला थांबवण्याचे अधिकार आहेतच. पुढे जाणार की नाही हे इन्शुअर करण्याचे अधिकार त्याला आहेतच. त्याला अधिकार नाही असं नाही. एवढाच डिफरन्स आहे की डायरेक्ट महापौर कुठली फाईलवरती सही करत नाही, ती फाईल कमिशनर सही करतो. पण ती कमिशनर सही करण्याच्या स्टेजपर्यंत तो विषय यावा की नाही यावा हे तर तो करू शकतो. हे तर डेफिनेट. आणि पोलीस आपल्याकडे महापौरामध्ये येत नाहीत ना, बाकी काय आहे. पण आपण एवढंच आहे. पारेकरी म्हणून काम करू असं 17 मध्ये सांगितलं. हो. महापालिकेत आम्ही पारेकरू म्हणून काम करणार. हो. 17 नंतर असं कुठल्या प्रकरणाची फाईल की ज्याच्यात भ्रष्टाचार आहे असं करून अरे अनेक फाईली आयुक्तांनी थांबवले आणि ते रद्द केलं. हो केली ना. अरे मी स्वतः पत्र दिलेले अनेक विषय आहेत त्याच्यामध्ये. कोविडच्या भ्रष्टाचारामध्ये मी किती प्रकरणं थांबवली. बॉडी बॅग हे ते पीपीए किटचं मी थांबवलं, ऑक्सिमीटर थांबवला, थर्मोमीटर मी थांबवला. त्यामुळे अनेक विषय. ते मध्यंतरी एक लॉन्ड्रीचं प्रकरण होतं ते आमच्यामुळे थांबलं, ते आम्ही थांबवलं. लॉन्ड्रीचं प्रकरण पण आम्ही थांबवलं. अनेक प्रकरणं आम्ही म्हणजे लक्ष देऊन जे विषय आम्ही रेज केले ते आम्ही थांबवले. आणि आता सुद्धा मी तुम्हाला सांगतो, आता सुद्धा असं नाही की आमचं सरकार आहे आणि सरकारच्या खाली ऍडमिनिस्ट्रेटर आहे. ऍडिशनल कमिशनर पैसे खातो जर ट्रान्सफरमध्ये तर मी पत्र दिलं आणि ते पेपरला छापून पण आलं होतं. मी ओपनली सांगितलं की हा माणूस याच्याकरता गिल्टी आहे, याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आता ती फाईल स्क्रुटिनीमध्ये आहे. त्यांनी केलेल्या ज्या 160 ट्रान्सफर आहेत ना त्याची इन्क्वायरी होते आता की त्याच्यामधल्या किती आउट ऑफ प्रोसेस आहेत आणि इन प्रोसेस किती आहेत. पोहोचणारच ना सूत्रधारांपर्यंत. पण ते कसं असतं, ते सूत्रधारामध्ये कसं असतं माहिती आहे की खूप प्रकारचे हे असतात त्याच्यामध्ये. काय म्हणतात मला सांगू मी, हा आहे मग त्याच्यानंतर हा आहे मग त्याच्यानंतर हा आहे मग त्याच्यानंतर हा आहे आणि मग शेवटी हा आहे. आता हा सापडला मग इथपर्यंत पोचता खूप मेहनत असते. त्यामुळे बरोबर येऊन जातात. त्यामुळे इथे पोचणं हे मधले कप्पे तुमचे. तुम्ही मागाशी सांगितलं सुधार समितीला तुमच्याकडे होती बराच काळ. हो ती पालिकेमध्ये जो खरेदी सूचनांचा जो भ्रष्टाचार झालेला त्या महापौरांच्या माध्यमातून म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून, तर त्याचे सगळे प्रस्ताव सुधार समितीकडूनच सभागृहाकडे जातात. तुम्ही तुमच्या लेवललाच का नाही मग थांबवलं? खरेदी सूचना मला माहित नाही. खरेदी अच्छा, भूखंडाची. हा ते भूखंडांचे लेवललाच तुम्ही सुधारला का नाही थांबवले? पण सगळेच प्रस्ताव चुकीचे आहेत असं नाहीये ना. नाही, पण त्यात मोठ्या प्रमाणात झाले ना भ्रष्टाचार. नाही, आता ते कसं आहे की ते केस टू केस बेसिसवरती बघावं लागेल. ते म्हणजे आता कसं आहे, आता समजा 10 एजेंडे पास झाले होते, मग त्याच्यापैकी कुठल्या कशामध्ये भ्रष्टाचार होता कशामध्ये नव्हता तो का नाही थांबवला, तर केस टू केस बेसिसमध्ये बघावं लागेल ना. ते असं सरसकट आपण सांगू शकत नाही की इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये पारित झालेले सगळे चुकीचे होते, सगळ्यामध्येच भ्रष्टाचार झाला. हा,
पण म्हणूनच तुम्ही म्हणजे ते केस टू केस बघावं लागेल ना. इट कॅनॉट बी व्ह्यूड जनरली. ते केस टू केस बेसिसवरती स्पेसिफिकलीच बघावं लागेल ते सब्जेक्ट्स. पुढच्या काळात असं काही होऊ नये यासाठी महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष भाजपकडेच असावं असं तुमचं हे असेल का प्रयत्न? महायुतीचा महापौर होईल पुढच्या काळामध्ये. शिवसेनेचा झाला तर तुमचे पंचायत होईल ना अशीच काही. स्टँडिंगचा चेअरमन झाला. हा स्टँडिंगचा चेअरमन झाला. अजितदादांचा एकदा केला तुम्ही समजा. ते तर होणार नाही. हा म्हणजे तेच म्हणून भाजपचाच होईल का दोन्ही? महायुतीचा महापौर होईल. त्यांनाच जोडून तुम्ही आता महायुतीचा महापौर होईल असं म्हणताय, तर तिन्ही पक्षांच्या पातळीवर तुम्ही येत्या इलेक्शन्स कशा बघता? म्हणजे कोणाचं स्थान काय असेल? अजित पवार गट तसा मुंबईत फारसा एस्टॅब्लिश नाही. शिंदे गटाने बऱ्यापैकी जुने सगळे लोक आहेत, त्यामुळे ऑलरेडी त्यांची मोनोपॉली आहे. तिथे भाजपचं स्थान काय? नाही, याच्यामध्ये असं आहे की पहिला मुद्दा म्हणजे आम्ही युती म्हणून निवडणूक लढू, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की अजून काही जागा वाटपाच्या चर्चा सुरू झालेल्या नाहीत, हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा म्हणजे आता जागा वाटप कसं होईल, तर जागा वाटप जे आहे ते लोकल सेंटिमेंटच्या आधारावरतीच होईल की त्या पर्टिक्युलर वॉर्डमध्ये लोकांच्या समस्यांना कोण सर्वात जास्त न्याय देऊ शकतो, कोणाची पॉप्युलरिटी आहे, कोणाची पसंती त्या ठिकाणी स्थानिक जनतेची कोणाला पसंती आहे, या सगळ्या फॅक्टर्सला लक्षात ठेवूनच आमचं जागा वाटप होईल. हो. पसंती तुम्ही ठरवणार कशी? नाही, सर्वे होतात ना, सर्वे होतात. आणि बीजेपीमध्ये नुसतं इलेक्शन आहे म्हणून सर्वे होत नाहीत. बीजेपीमध्ये निवडणुकीच्या 1 वर्षानंतर पण मला माझा फीडबॅक मिळतो प्रत्येक लोकप्रतिनिधीला, आणि निवडणुकीच्या 1 वर्ष आधीही मला माझा फीडबॅक मिळतो. त्यामुळे एका 5 वर्षाच्या सायकलमध्ये मला किमान 2 वेळा फीडबॅक मिळतो की लोकल लेवलवरती माझ्याबद्दल लोकांची काय भावना आहे, लोकांचं काय म्हणणं आहे, मी कुठे चुकतोय का, माझं प्रेझेन्स कसं आहे, मी लोकांच्या प्रश्नांना न्याय देतोय की नाही देतोय, हा फीडबॅक मला पक्षाकडून मिळत असतो. त्यामुळे कंटिन्युअस फीडबॅक मेकॅनिझम आहे. म्हणजे भाजपच्या सर्वेक्षण किंवा फीडबॅक मेकॅनिझमच्या आधारे बाकीच्या 2 पक्षांसाठीचे निकष ठरणार नाही, तेही आपला फीडबॅक करत असतील ना, त्यांचाही फीडबॅक मेकॅनिझम असेल आणि तेही आपला सर्वे करत असतील. शेवटी समोरासमोर जेव्हा बसू तेव्हा दोघांचे जे काही इनपुट्स आहेत ते दोघांचे इनपुट शेअर केल्याच्या नंतर त्याच्यातनं जो काही निचोड निघतो त्याच्या आधारावरतीच निर्णय होईल ना. दोघांकडनं इनपुट्स घेतल्यानंतर त्याच्या निचोडाच्या आधारावरतीच निर्णय होईल. असं वन वे तर काही होणार नाही. समजा मी काही म्हटलं, तुमच्याशी मी चर्चा करतोय, मी म्हटलं पण यांनी मान्य केलं पाहिजे ना. त्यांनी मान्य नाही केलं. शेवटी दोघांनी कुठेतरी मिडवे मध्ये अराईव्ह झाले तरच त्याच्यातनं निचोड निघेल. आणि त्यामुळे दोघांच्या इनपुटच्या आधारावरती आम्ही निचोड काढू आणि मग त्याचा निर्णय करू. 2-3 आठवड्यात सुरू होती चर्चा. व्हायला पाहिजेत. महिना अखेरीस किंवा डिसेंबर फर्स्ट वीकला वगैरे. पण हे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे त्याचं तुम्हाला आणि काँग्रेसने स्वबळावर लढण्याचं नाही, उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्याचा 0 इम्पॅक्ट हा जमिनीवरती आहे. काहीही याचा इम्पॅक्ट नाही. कारण काय आहे की कोण एकत्र येत आहे आणि कोण एकत्र येत नाहीये हे महत्वाचं नाहीये. गेल्या 11 वर्षामध्ये या मुंबई शहरामध्ये बदल कोणी घडवून आणले, मेट्रो कोणी केली, कोस्टल रोड कोणी केला, अटल सेतू कोणी केला, बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला घर कोणी दिलं, हे महत्वाचं आहे. आणि मी जसं तुम्हाला कामांचा पाढा वाचून दाखवतोय तसं ज्यांनी 25 वर्ष महापालिकेमध्ये राज्य केलं अजूनपर्यंत त्यांनी 25 वर्षामध्ये केलेल्या कामांबद्दल काहीही बोलत नाहीयेत. एक तरी काम सांगावं ना त्यांनी. समजा मी 10 कामं किंवा मी केलेल्या कामांना चॅलेंज करावं, तेही करत नाहीत. किंवा नुसतं एकमेकांच्या घरी जाणं, दीपोत्सवात जाणं, भाऊबीजेला जाणं, याच्या पलीकडे काही आहे का? असं आहे की बीएमसी इज नॉट फॅमिली बिझनेस. मुंबई महानगरपालिका ही कुठल्या एका परिवाराची जागीर नाहीये ना की तुम्ही आता आम्हाला काय करायचंय, तुम्ही भाऊबीजेला गेलात म्हणजे मुंबईकरांना काय संबंध आहे त्याचा की दीपोत्सवाला एकत्र गेलात किंवा भाऊबीजेला घरी गेलात किंवा गणपतीच्या दर्शनाला गेलात. इतकी वर्ष गेलात नाही, 20 वर्ष. अच्छा, पुढच्या वर्षी जाणार का? मी तुम्हाला आज लिहून ठेवा आजची तारीख आणि आजचा वेळ की पुढच्या वर्षी हे न दीपोत्सवात एकत्र दिसणार, न भाऊबीजेला एकत्र दिसणार आणि न गणपतीत एकत्र दिसणार. हा चॅलेंज आहे माझा.
त्यामुळे हे सगळं ढोंगबाजी आहे ही. आणि याच्यामध्ये काही म्हणजे मुंबईकरांना या सगळ्या गोष्टींमध्ये काही इंटरेस्ट नाही. मुंबईकरांना इंटरेस्ट काय आहे की बा कॉर्पोरेशनच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला काय सोयी सुविधा देणार. माझं पाणी, माझा रस्ता, माझे गार्डन, माझा कचरा किंवा इन्क्रोचमेंट किंवा अजून काही 4 मुद्दे, ट्रॅफिक वगैरे ह्याच्यात इंटरेस्ट आहे ना. आणि मुंबई सुरक्षित राहणार की नाही राहणार एवढं मुंबईकरांना इंटरेस्ट आहे. तुमच्या भाऊबीजेमध्ये किंवा गणेशोत्सवामध्ये किंवा दीपोत्सवामध्ये मुंबईकरांना इंटरेस्ट नाही. मुंबईकर आपला गणेशोत्सव आपल्या घरी साजरा करतात. भाजप सत्तेवर आल्यावर मुंबईकरांना पुरेसं पाणी मिळणार, रस्ते गुळगुळीत असणार, कचरा मुक्त असणार, असं सगळं होईल. मी तुम्हाला एक सगळंच होईल 5च वर्षात असं म्हणजे मी सांगतो ना. हो मी सांगतो ना अगदी. हो मी 4, 5, 6 जे प्रायोरिटीज आमच्या असतील त्या प्रायोरिटीज तुम्हाला मी नक्की सांगेन. रस्ते डेफिनेटली, की आता जी कामं आम्ही हातात घेतली आहेत ती कामं पूर्ण करणे. उर्वरित सर्व रस्ते जे आहेत, जे मोठे रस्ते आहेत ते सीसी मध्ये पूर्ण करणे, छोटे रस्ते मॅस्टिक एस्फॉल्ट मध्ये पूर्ण करणे. त्यामुळे मुंबई शहराच्या रस्त्याचा प्रॉब्लेम हा कायमचा सॉल्व्ह करणे ही आमची प्रायोरिटी राहील नंबर 1. नंबर 2 गारगाई पिंजाळ प्रकल्प ते आम्ही आता काम चालू करायला घेतलेलंच आहे. त्यामुळे पाण्याची जी काही कमतरता आहे आपल्या शहरामध्ये ती पूर्ण करणं हे दुसरं. तिसरं फेरीवाला क्षेत्र, म्हणजे जे आपले एलिजिबल हॉकर्स आहेत ज्यांचा सर्वे झालाय त्यांना फेरीवाला क्षेत्र तयार करणे, त्यांना फेरीवाला क्षेत्रामध्ये मूव्ह करणे आणि अदर म्हणजे हॉकिंग झोन्स आणि अदर दॅन हॉकिंग झोन्स बाकीचे सगळे जे काही एरियाज आहेत त्याला नॉन हॉकिंग झोन करणे. त्याच्यानंतर आपल्या ज्या मोकळ्या जागा आहेत त्या मोकळ्या जागा या मुंबई महानगरपालिकेच्याच माध्यमातून त्याचं मेंटेनन्स आणि केअरटेकिंग झालं पाहिजे. त्याला कुठलाही प्रायव्हेट प्लेअर त्याच्यामध्ये आणला गेला नाही पाहिजे. ओपन स्पेसेस. त्याच्यानंतर मुंबई शहरातल्या ज्या मुंबई महानगरपालिकेतल्या शाळा आणि जी इस्पितळं आहेत त्या शाळा आणि इस्पितळातली इन्फ्रास्ट्रक्चर आणि तिकडची ट्रीटमेंट किंवा एज्युकेशन याची जी लेवल आहे, याचं जे स्तर आहे ते कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलच्या स्तराचं असावं किंवा शाळेचं की कुठल्याही प्रायव्हेट. जसं उदाहरणार्थ तसं मी आता माझ्या मतदारसंघातली गांधीग्राम म्युन्सिपल स्कूल शाळा तुटली, नवीन बांधली, आता हँडओव्हर आहे त्याचं. तर मी एक कमिटी फॉर्म केली. त्या कमिटीला मी जाऊन सांगितलं की तुम्ही बाजूला असलेल्या जमनामाईमध्ये जा, प्रायव्हेट इंटरनॅशनल स्कूल आहे आणि जमनामाईमध्ये कशी स्क्रीन लागली आहे, प्रोजेक्टर कसा आहे, बेंच कसे आहेत, हे कसे आहेत हे बघा. आपल्याला तशीच लावायची आहे इकडे आणि ही मॉडेल स्कूल क्रिएट करायची आहे की तिकडची फॅसिलिटी आणि इकडची फॅसिलिटी त्यात काही फरक नसला पाहिजे. तर शाळा, इस्पितळं प्लस मुंबईमध्ये आर्ट आणि कल्चरच्या दृष्टिकोनातनं पण काहीच प्रयत्न, ते बँडस्टँडला आधी ते बँड वाजवायचे तेही बंद झाला, फायर ब्रिगेडचा बँड होता तोही बंद झाला. आर्ट आणि कल्चरच्या दृष्टिकोनातनं मुंबई महानगरपालिकेचं काही व्हिजनच नाही, काहीच व्हिजन नाही. मग कोणी विचारच नाही केला त्या दृष्टिकोनातनं. त्यामुळे आर्ट आणि कल्चर, मुंबईचं एन्व्हायरमेंट असेल, पर्यावरण असेल, त्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं काही पावलं उचलणं. कारण पर्यावरणाचं डायरेक्ट कनेक्शन हे हेल्थशी आहे, हेल्थशी डायरेक्ट कनेक्शन आहे. त्यामुळे पर्यावरण सुधारलं, त्याच्यामध्ये जास्त पैसे टाकून आपण जर काही त्याच्यातनं क्रिएट केलं तर ऑटोमॅटिकली त्याचा इम्पॅक्ट मुंबईकरांच्या आरोग्यावरती आपल्याला दिसून येईल. त्यामुळे पर्यावरण आहे, आरोग्य आहे, मुंबई शहराला डायबिटीस फ्री करणं हे त्याच्या मागचं एक उद्देश असेल की मोठ्या प्रमाणावर भारतच आता डायबिटीसचा कॅपिटल झालाय आणि त्याच्यामध्ये मुंबई भारतामध्ये सगळ्यात लिडिंग आहे. त्याच्यासाठी आपण महापालिकेच्या माध्यमातून काय करू शकतो. तर हे जे काही 7, 8, 10 मुद्दे आहेत ना, हे मुद्दे आमची प्रायोरिटी असेल. बाकीचे सगळे इश्यू आहेतच, म्हणजे कोळीवाडा आणि गावठणचा DCR तयार करणं, पण तो स्टेट गव्हर्नमेंटचा मुद्दा आहे, तो कॉर्पोरेशनच्या अखत्यारीमध्ये येत नाही. नवीन पार्किंग झोन्स क्रिएट करणं, पार्किंगला जागा नाही. आता पॉलिसी आणली ग्राउंडच्या खाली करायचं, गार्डनच्या खाली करायचं, पण एकही अजून तयार झालेलं नाहीये. इनफॅक्ट आशिष शेजारांनी त्यांच्या मतदारसंघात एक आणि मी माझ्या मतदारसंघात एक, आम्ही अशी 2 प्रपोज केली होती. पण स्थानिक विरोधामुळे त्यांनाही मागे घ्यावं लागलं आणि मलाही मागे घ्यावं लागलं. त्यामुळे अशा कुठल्या जागा आयडेंटिफाय करणं, म्हणजे आता गार्डनमध्ये लोकांचा विरोध शकतो पण ग्राउंडमध्ये नो प्रॉब्लेम. कारण गार्डनमध्ये करणं म्हणजे झाडं तोडतात, पण ग्राउंड सपाट असतं, त्यामुळे त्याच्या खाली 2 बेसमेंट केल्या आणि वरती ग्राउंड परत तयार केलं तर कोणाचं ऑब्जेक्शन. तर असे काही जागा आयडेंटिफाय करून ते करून घेणं. तर या 5-7 विषयांत 7, 8, 10 गोष्टींवरती आमची प्रायोरिटी असेल. लोकांचा विरोध कशामुळे नाही, ते काय होतं की ती गार्डन्स होती, उद्यान होती आणि त्या उद्यानांमध्ये कसं आहे, आता तुम्हाला बेसमेंट करायची म्हणजे वरचं सगळं पहिलं तर तोडावंच लागणार.
त्यामुळे ते तोडत असताना तिकडे झाडं आहेत आणि मग त्याचं ते कापावं लागणार, मग त्याच्यानंतर तुम्ही खाली जाणार. मग आम्ही सांगितलं होतं आम्ही नवीन झाडं हे करणार, पण नाही, मग असलेली झाडं का तोडायची. त्याच्यामुळे लोकांचा विरोध झाला. मग शेवटी मग त्यांनी मागे घेतलं, मी मागे घेतलं. शेवटी आपण लोकांकरता करतोय. आता इगोसाठी लोकांच्या विरोधात जाऊन करण्यामध्ये काय मतलब आहे. सो वी टूक इट बॅक. सर, तुम्ही म्हटलं हॉस्पिटलच्या अनुषंगाने त्यांच्या करणार, पण आता मुंबईमध्ये 5 हॉस्पिटलचं पीपीपी तत्वावरती काम चालू आहे. त्याला अनेकांकडून विरोध होते ना. त्याच्यामध्ये आता इन्क्वायरी लावायला सांगितलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जर कुठलीच चुकीची गोष्ट घडत असेल, स्पेशली त्या शताब्दीच्या विषयामध्ये, तर त्याला स्टे देण्यात येईल. आणि दुसरं असं आहे की पीपीपी हे पूर्णपणे चुकीचं आहे असंही मी नाही म्हणणार. हे बघा, आता कसं आहे, समजा कुपर हॉस्पिटल आहे. कुपर हॉस्पिटलमध्ये आपल्याला किमोथेरपी सेंटर चालू करायचं आहे उदाहरणार्थ. आता एखादी रोटरीची संघटना आली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही CSRच्या माध्यमातून हे किमोथेरपी चालवायला तयार आहोत. म्हणजे आम्ही सगळं सेटअप पण करू, आम्ही डॉक्टर पण लावू, आम्ही नर्स पण लावू, त्याचा खर्च पण आम्ही करू आणि कॉर्पोरेशनला त्याचा काहीच भार, आम्हाला फक्त तुम्ही स्पेस द्या हॉस्पिटलच्या आतमध्ये. तर त्याच्यामध्ये काही चूक आहे असं मला वाटत नाही. म्हणजे देर इज नथिंग रॉंग इन इट. पण बरोबर आहे तुमचं, पण ऍट द सेम टाइम त्याच्यामध्ये निगेटिव्हिटीज पण आहेत. आता उदाहरणार्थ BACS हॉस्पिटल आहे के वेस्ट ऑफिसच्या बाजूला, ब्रह्मकुमारी BACS. आता ते गेले 20 वर्ष हॉस्पिटल चालवत आहेत आणि ते फक्त 4 गोष्टींमध्ये आपल्याला 33% रिझर्वेशन देतात महानगरपालिकेला. तर त्यांनी त्यांच्या सुपर स्पेशालिटीमध्ये पण 33% रिझर्वेशन देणं अपेक्षित आहे, जिथे करत नाही, जे आता करायला आम्ही लावतोय कमिशनरला. तर अशा प्रकारे काही त्याचा चुकीचा हेही होतो. त्यामुळे माझं त्यातलं मत असं आहे की कम्प्लिटली हँडओव्हर करण्यापेक्षा त्याच्यातली काही सेक्शन्स तुम्ही प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपनी चालवायला द्या, पण हॉस्पिटलचा मेन कंट्रोल जो असतो तो महापालिकेच्या हातातच असला पाहिजे. आपण जर सत्तेवर आलात तर तो कंट्रोल आपल्याकडे. हो, नक्की. शताब्दीवर तुमच्याच मित्रपक्षाकडे तो आरोप होतो. नाही, ते कोणाकडे कोणाचंही असू दे, त्याच्यामध्ये काय कोणाची संबंधित संस्था असेल, काय असेल, त्याच्यामध्ये जे योग्य असेल तेच होईल. सन्माननीय मुख्यमंत्री त्याच्यामध्ये लवकरच आदेश देणार आहेत. आणि तसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये 0 प्रिस्क्रिप्शन पॉलिसी लागू करू असं म्हटलेलं होतं. आज त्याला 2.5-3 वर्ष होत आली, पण अद्यापही ती लागू झालेली नाही. तर त्या अनुषंगाने तुमचं काय आहे? नाही, ह्याच्यामध्ये बरोबर आहे तुमचं म्हणणं. जसं परवा गेल्या आठवड्यामध्ये आम्ही KM हॉस्पिटलमध्ये व्हिजिट केली होती. मग KM हॉस्पिटलमध्ये असं लक्षात आलं की त्यांच्याकडे हेच नाहीये, म्हणजे स्टोरेजच नाहीये मेडिसिनचं. जे तिकडे प्रिस्क्राईब करून मेडिसिन देतात ते स्टोरेजच नाहीये. तर स्टोरेज का नाही, तर टेंडर नाही काढलं. आता म्हणजे हे काय ऍडमिनिस्ट्रेशन पण असं काम करतं ना, मी तुम्हाला सांगतो. आता त्यांना आता येणाऱ्या 2 वर्षामध्ये लागणारं सगळी औषधं ही त्यांना आता घ्यायला सांगितलेली आहेत. 2 वर्षाचा जो काही स्टॉक असेल ना, तो आतापासून ऑर्डर करून ठेवा. आता छोट्या छोट्या गोष्टी असतात. MRIचं टेंडर 3 वेळा रिकॉल झालं. सिंगल बिडर आला वगैरे, अशा काही गोष्टी. आता याच्यामध्ये काय आहे की काही गोष्टींचं जी खरेदी आहे ती जेम पोर्टलवरती होऊ शकते. आता पंतप्रधानांनी एवढा मोठा प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे, तर जेम पोर्टलवरती खरेदी करावी ना. मुंबई महानगरपालिकेत जेम पोर्टल वापरलंच जात नाही. तोच मुद्दा आहे ना, मुद्दा तोच आहे. त्यामुळे जेम पोर्टलवरती अनेक विषयांची खरेदी होऊ शकते आणि तिकडे काही म्हणजे हेच नाही ना, डायरेक्ट तो फायनल माणूस जो आहे तोच येतो ना डायरेक्टली, मधला कॉन्ट्रॅक्टर येत नाही. आणि त्यामुळे जेम पोर्टलचा खरेदीसाठी वापर करणे, हे या सगळ्या गोष्टी म्हणजे डिजिटलाइज जेवढ्या गोष्टी होतील तितकं ह्युमन इंटरव्हेन्शन कमी होईल, इंटरफेस. आणि ह्युमन इंटरफेस जितका कमी होईल तितकं करप्शन कमी होईल, लिकेजेस कमी होतील. असं एका वाक्यात जर मी तुम्हाला सांगितलं ना की कॉर्पोरेशनमध्ये लॅकिंग काय आहे, BMC मध्ये लॅकिंग आहे इंटेंट जर लॅकिंग असल्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी आहेत. इंटेंट जर सही असेल, बरोबर असेल कुठल्याही म्हणजे राज्यकर्त्याचा, तर अनेक गोष्टी अशाच आपल्याप ठीक होतात. पण आता 22 नंतर तर शिवसेना अजिबात होते, म्हणजे तुमचं सरकार आहे आणि प्रशासन पण तुमचं आहे. हो. काही गोष्टी नाही, पण तरी ते 3 वर्षामध्ये मी तुम्हाला सांगतो ना की ज्या गोष्टी 25 वर्षामध्ये झाल्या नाहीत, या 3 वर्षामध्ये 2 अशा मोठ्या गोष्टी आम्ही करून घेतल्या ना मुंबई कॉर्पोरेशनमध्ये. रस्त्याचा विषय आणि STPचा विषय, हे दोन्ही वर्षानुवर्ष झाले नव्हते. हे म्हणजे व्हायला पाहिजे होते आधीच ना. आता मी तुम्हाला अजून एक सांगतो ना,
10 वर्षामध्ये मुंबई शहराच्या रस्त्यांवरती 21,000 कोटी रुपये खर्च झाले. 21,000 कोटी फ्रॉम 2011 टू 2021. माझ्याकडे आरटीआयचा रिप्लाय आहे कॉर्पोरेशनचा. 21,000 कोटी. 21,000 कोटी खर्च. काय रस्त्याची काय अवस्था चांगली आहे का मुंबईची? मुंबईचे रस्ते इनफेमस आहेत, इनफेमस. तर 21,000 कोटी रुपये गेले कुठे मग? तर ते आता सुधारवण्याचा प्रयत्न करतोय ना आपण, सीसी मध्ये करून, विथ युटिलिटी कॉरिडॉर करून, मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आणून. तर हे एक मोठं काम गेल्या 3 वर्षामध्ये आपण केलं, रस्त्याचं आणि एसटीपीचं. 2 कामं तर झाली. मध्यंतरी तुमच्या पक्षानं निवडणुकीसाठी 75 प्रभारी नेमले. हा, पक्षानं तुमच्या मध्यंतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 75 प्रभारी हो. नेमले. त्याच्यात मुंबईमध्ये आता तुम्ही मुंबई अध्यक्ष आहात, मुंबईचं नेतृत्व आशिष शेलारांकडे दिलंय. नाही, नेतृत्व नाहीये ते. असं आहे की प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी निवडणूक आहे त्या प्रत्येक मंत्र्याला त्या निवडणूक क्षेत्रामध्ये प्रभारी म्हणून नेमलेलं आहे. अशी पद्धत नेहमीच पक्षामध्ये प्रभारी म्हणून कोणाला तरी नेमायची असते. तर ज्या ठिकाणी निवडणुका आहेत त्या ठिकाणी एकेका मिनिस्टरला त्यांनी डेप्यूट केलेलं आहे. सगळ्या मंत्र्यांना, नितेश राणेंना कुठे केलाय, मेघना बोर्डीकर केलाय, अजून 10 सगळे मंत्री दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मुंबईमध्ये आशिष शेलारांना दिलंय. ही नेहमीच पद्धत असते. निवडणूक प्रभारी नेमायची पद्धत ही पक्षामध्ये नेहमीच आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही वेगळं नाहीये काही असं काही. इट इज पार्ट ऑफ प्रोसेस. हो हो शहरामध्ये ब्रिटिशकालीन सगळी हॉस्पिटल्स होती आणि मेडिकल कॉलेज. हो. उपनगरामध्ये लोकसंख्या 97 लाख आहे, पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर. आणि महानगरपालिकेचं सातत्याने धोरण झालंय. महापालिकेच्या बजेटमध्ये पण आता गगनांनी धोरण घेतलं गेलेलं आहे पीपीपी मॉडेल. आता पीपीपी मॉडेलमध्ये लोकांना खरोखर सेवा मिळत नाही. गोरगरीब लोकांनी जायचं कुठे प्रश्न आहे. उपनगरामध्ये त्या तुलनेमध्ये सक्षम आणि विदाउट पीपीपी, कारण महानगरपालिकेचं बजेट प्रचंड आहे. 7,500 कोटी तर फक्त एकट्या हेल्थचं बजेट आहे. 14% जवळजवळ आहे. तर तुमची भूमिका त्याच्यामध्ये काय राहणार आहे? कारण तुमच्याकडनं ठोस विरोध या संदर्भामध्ये सातत्याने शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आंदोलन करते की पीपीपी मॉडेल नको. शताब्दी हॉस्पिटल असेल, गोवंडी हॉस्पिटल असेल, भारतीय जनता पार्टीकडनं कुठली भूमिका याच्यामध्ये व्यक्त केली जात नाही. तर तुमची भूमिका याच्यामध्ये काय? तुम्ही याच्या आधी ऍक्च्युली तोच विषय डिस्कस होता, पण मी परत रिपीट करतो ब्रीफमध्ये की पीपीपी मॉडेल स्पेसिफिकली शताब्दी हॉस्पिटलच्या विषयामध्ये जर कुठलं त्याच्यामध्ये चुकीचं असेल तर त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री आता निर्देश देणार आहेत. नंबर 1. नंबर 2, पीपीपी मॉडेल हे पूर्णपणे चुकीचंच आहे असं आमचं मत नाही. दिसलं ना, आता पिक्चर क्लिअर आहे ना. नाही, काय असतं नाही, कधी काही हो. आता फॉर एक्झाम्पल मी मगाशी पण उदाहरण परत देतो की कुपर हॉस्पिटल किंवा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये एखादं किमोथेरपीचं सेंटर किंवा एखादं डायलिसिस युनिट सेटअप करायचं असेल आणि त्याच्याकरता एक जर कुठली एनजीओ जर पुढे येत असेल, रोटरी सारखी, लायन्स क्लब सारखी, आणि ते जर म्हणत असतील की या संपूर्ण युनिटचा खर्च आम्ही करू, आम्ही चालवू आणि कॉर्पोरेशनच्या सगळ्या पेशंट्सना आम्ही ट्रीट करू फ्री ऑफ कॉस्ट आणि त्याचा पैसा आम्ही CSR मधून रेज करू, आम्हाला तुम्ही फक्त त्याच्यामध्ये स्पेस द्या, तर याच्यामध्ये जर काम होत असेल तर काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. पूर्णपणे हॉस्पिटलचा ताबा एका थर्ड पार्टीला देणं पूर्णपणे याच्यामध्ये कुठेतरी विचार होण्याची आवश्यकता आहे. कारण असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला आपला कॉर्पोरेशनचा जो पर्पज असतो हेल्थचा ह्याच्यामध्ये, तर तो कुठे ना कुठे पर्पज डिफीट होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे पूर्णपणे न देता एखादं सेक्शन जर एखाद्या प्रायव्हेट पार्टीला दिलं तर ते चालेल असं माझं मत आहे. आहे ना, क्षमतेत आहे. नाही असते क्षमतेत नाही, बरोबर आहे. पण आता त्याच्यामध्ये काय आहे, बजेट आहे परंतु अनेक त्याच्यामध्ये विषय असतात. पदं भरलेली आहेत की नाही भरलेली आहेत, त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये समजा काय प्रायव्हेट पार्टिसिपेशनमुळे जर चांगल्या क्वालिटीची सर्व्हिस आणि ट्रीटमेंट जर त्याच रेटमध्ये BMC रेटमध्ये जर मिळणार असेल विदाउट एनी ऍडेड कॉस्ट टू कॉर्पोरेशन, देसाईमध्ये फार वाट लागलेली आहे ना, वारंवार सिद्ध झालेलं आहे ना. 7 हिल मध्ये आज मिळतच नाही ना. बरोबर आहे, बरोबर आहे ना. नंतर सगळी फसवणूक होते ना. DY पाटलांनी महानगरपालिकेचं राजावाडी हॉस्पिटल त्यावेळेला घेतलं होतं स्वतःच्या सोयीसाठी. नंतर सोयीनुसार त्यांनी अग्रीमेंट ढुकवून लावलं आणि बाहेर पडले. त्यांनी वापरून घेतलं. त्यांचं स्वतःचं मेडिकल कॉलेज झालं सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन नुसार आणि हॉस्पिटल उभं राहिल्यानंतर त्यांनी आपल्याला सोडून दिलं. आपण गप्प बसलो.
अग्रीमेंट मध्ये क्लॉज पण त्याला पाहिजे तसे गेले होते. त्यामुळे पीपीपी मॉडेल हे खरंच म्हणजे त्यापेक्षा महानगरपालिका हे कधी दिलं होतं? हे 99 सालची गोष्ट आहे. मग आता जे बोंबा मारतात ते होते ना त्यावेळेला कॉर्पोरेशन मध्ये? नाही, ते मी होतो त्याचं उत्तर मी मगाशी दिलं. रिमोट कंट्रोल दुसरीकडे. मी होतो तेव्हाचं उत्तर दिलं मी. आम्ही होतो ते. रिमोट कंट्रोल तुमच्याकडे असावं याच्यावर उत्तर देत नाही तुम्ही. महापौर तुमचा आणि स्टँडिंग तुमचा असावं. जो कोणीही महापौर होईल तो मोदीजींच्या व्हिजननुसार आणि देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखालीच काम करेल. त्यांनी ते चेअरमन पण पण म्हणजे परत तिकडे रिमोट आलाच ना. त्याने रिमोटचं काय त्याच्यामध्ये? रिमोट आला म्हणजे त्याला स्वतंत्रपणे काम ते स्वतंत्रपणेच काम करणार ना. स्वतंत्रपणेच काम करणार ना. आता मी स्वतंत्रपणेच उत्तर देतोय ना तुम्हाला. पण महापौर परिषद असावी की नसावी? मुंबईच्या महापौरला अधिकार असावा की नसावा? मुंबईच्या ते पण झालं मगाशी. तो झाला ऍक्च्युली साहेब. सगळे इश्यू मी बोललो. परत बोलतोय. नाही ठीक आहे, मी परत बोलतो की महापौराला मुंबईच्या अधिकार आहेत. महापौराचे अधिकार आहेत म्हणजे कुठलाही विषय मुंबईच्या महानगरपालिकेतला हा हाऊसमध्ये आल्याशिवाय पारित होत नसतो आणि हाऊसचा चेअरमन हा महापौरच असतो. आणि त्यामुळे महापौराला अधिकार आहेत. परंतु महापौराची पोझिशन ही डेकोरेटिव्ह पोझिशन जी आहे ती करण्यात आली 25 वर्षामध्ये आणि ती उद्धव ठाकरेंनी केली. 25 वर्ष महापौराला डेकोरेटिव्ह करून त्यांनी रिमोट कंट्रोलनी त्याला चालवला. स्वतःला पाहिजे ते त्याच्याकडनं करून घेतलं आणि त्यामुळे महापौराच्या पोझिशनला डिमिन करण्याचं काम 25 वर्षामध्ये त्यांनी केलं. पोझिशनला पॉवर ऑलरेडी आहेत. इव्हन कमिशनर जेव्हा फाईल कुठली साईन करतो तो आयटम कॉर्पोरेशनमध्ये पास झाल्याशिवाय त्याच्याकडे जातच नाही साईन करायला. त्यामुळे महापौर थांबू शकतो ना कुठलीही गोष्ट कमिशनरकडे जाण्यापासून. ही हॅज द पॉवर्स ऑलरेडी आहेत त्याच्यामध्ये. सही करायचे पॉवर्स नसतील फाईलवरती पण फाईलवरती सही होण्यापासून तो थांबवू शकतो. तेवढे पॉवर्स आहेत त्याच्याकडे. पॉवर्स तर डेफिनेटली आहेत. यूज होत नाहीत पॉवर्स, हा मुद्दा आहे. मुंबईमध्ये विविध नियोजन प्राधिकरण आहेत. तुम्ही सांगता की आम्ही रस्ते करू, हे करू. त्याच वेळी मुंबईचं गव्हर्नमेंटच्या आता ज्या पॉलिसी येत आहेत सगळ्या बिल्डर डेव्हलपमेंटसाठी मोठ्या प्रमाणात अजून वाढणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर तुमचा बर्डन आणि नियोजन प्राधिकरण वेगवेगळे असल्यामुळे कोऑर्डिनेशनचा प्रकार नाही. सगळं बीएमसी अंगड येते. जे काही होईल ते बीएमसी जबाबदार धरलं जातं. याच्यावर सोल्युशन तुमच्याकडे काय आहे का? काय करणार? नाही, आता प्राधिकरणं तर वेगवेगळी आहेतच. म्हणजे आता MMRD आहे किंवा BMC आहे किंवा म्हाडा आहे आणि ती वेगवेगळी प्राधिकरणं आपापल्या अत्यानीमध्ये काम करत असतात. आता आपण जर असं म्हटलं की हे सगळं आपण डिसमेंटल करून एकाच छत्राखाली आणणार तर हे या क्षणाला आता करणं काही फिजिबल नाही आणि पॉसिबलही नाही. कारण त्यांची कामं काही प्रगतीपथावरती आहेत प्रत्येक एजन्सीची. आता ते सगळं काही एका छत्राखाली आणणं कोऑर्डिनेशनसाठी सगळ्यांच्या मध्ये हा मुंबईसाठी एक यंत्रणा असावी असे चर्चा सुरू. कोऑर्डिनेशन तर पिरियॉडिक मीटिंग्स करून हे नाही, मला नाही वाटत असं काही सीओ असेल. कारण तो काय होईल मग सीओ आला की मग त्याची पॉवर ही कमिशनर आणि MMRD कमिशनरच्या पॉवरला सुपरसीड करते का, हा प्रश्न त्याच्यातनं निर्माण होईल आणि त्याच्यातनं उलट्या अजून गोष्टी कॉम्प्लिकेट होतील. त्यापेक्षा पिरियॉडिक इंटरव्हल्सवरती तिघांनी म्हणजे म्हाडा असेल, BMC असेल, MMRD असेल बसून कोऑर्डिनेशन करणं. मग असं बघायला गेलं तर मग पोलीस पण त्याच्या खाली आणा. उद्या BMCचा रस्ता खोदायला ट्रॅफिकची परमिशन लागतेच ना. मग ते कोऑर्डिनेशनचा प्रॉब्लेम होतो. मग पोलीस पण BMC खाली आणायचे का? तर नाही, पोलीस वेगळे आहेत, स्वतंत्र आहेत ते. पण कोऑर्डिनेशन करून हे विषय सॉल्व्ह होऊ शकतात. असा सीओ वगैरे आणून अजून ते कॉम्प्लिकेट होईल असं मला वाटतं. साधारण भाषिक आणि काही अंशी प्रांतिक अस्मिता दर निवडणुकीआधी मुंबईत वाढतात. आता भाजपची भूमिका काय? असं आहे की ज्यांना काम नाही आपलं दाखवायला किंवा ज्यांना आपला भ्रष्टाचार जो केलेला आहे तो लपवायचा आहे ते दर महापालिकेच्या निवडणुकीच्या 6 महिने आधी अशा प्रकारचे मुद्दे आणत असतात. आणि हे आज नाही, नवीन नाही काही. हे 2097, 2002, 2007, 2012 6 महिने आधी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होण्याचा धोका हा निर्माण होत असतो. मराठी माणूस हा धोक्यामध्ये येत असतो. हे 6 महिने आधी होत असतं. आता काहीतरी नवीन आणावं त्यांनी. हे खूप स्टिरियोटाईप झालं आता. त्यामुळे काही नवीन त्यांच्याकडे आता मुद्दे नाही आहेत आणि तेच ते बोलतायत. त्यामुळे कबुतराचा मुद्दा तुम्ही म्हणालात तर
जर कॉर्पोरेशनची निवडणूक नसती तर हा मुद्दा झालाच नसता. असा आहे, कबुतराचा मुद्दा हा स्ट्रिक्टली एन्व्हायरमेंटल आणि मेडिकल सब्जेक्ट आहे. एन्व्हायरमेंटल याच्याकरता आहे कारण कबूतर सुद्धा एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन द इकोसिस्टम आहे, तेही सर्व्हाइव्ह केलं पाहिजे. मेडिकल याच्याकरता आहे की त्याला तुम्ही खाद्य टाकताना मानवाला त्याचा त्रास होता कामा नये, हा मुद्दा आहे. एन्व्हायरमेंटल आणि मेडिकल आहे. आता ह्याला 2 भाषांमधला 2 कम्युनिटीज मधला मुद्दा हे दाखवण्याचा प्रयत्न काही लोक करतायत कारण त्यांना दुसरं काही नाहीये बोलायला किंवा सांगायला. परंतु याच्यामधनं सोल्युशन एकच आहे की नॉन रेसिडेन्शियल नॉन हॅबिटेबल झोन्स जे आहेत त्या ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्याची व्यवस्था करण्यात यावी. रेसिडेन्शियल एरियामध्ये त्याची व्यवस्था करण्यात येऊ नये. आणि मुंबई शहरामध्ये अशा अनेक जागा आहेत. आरे कॉलनी आहे, संजय गांधी नॅशनल पार्क आहे, ईस्टर्न सबर्ब्समध्ये खूप अशी जमीन आहे किंवा एखाद्या चौपाटीचा कुठला तरी कोपरा असेल ज्या ठिकाणी आजूबाजूला घरं किंवा ह्युमन पॉप्युलेशन नाहीये. तर अशा ठिकाणी कबूतरखाने आपण करू शकतो जिथे ज्यांना खाद्य टाकायचे ते टाकू शकतील आणि ऍट द सेम टाइम मानवाला त्याचा त्रास होणार नाही. हा सब्जेक्ट हा तेवढाच आहे रिस्ट्रिक्टेड. दुसरी कम्युनिटी पण त्याला चॅलेंज करते ना, गव्हर्नमेंट एजन्सीला चॅलेंज करते ना, जी दुसरी कम्युनिटी आहे ती पण त्याच वेळेला चॅलेंज करते ना. तुम्ही म्हणतात की पॉलिटिकली हा इश्यू झालेला आहे. हा नाही चॅलेंज आता कसं आहे बघा, आता कोण कसं वागतं किंवा हा ह्याच समाजाचा आहे म्हणून तो तसा वागतो असं काही म्हणणं योग्य ठरणार नाही. पण त्याच्यातनं वाया मीडिया काढलाय ना. कॉर्पोरेशन हॅज ऑलरेडी अनाउन्स्ड की आम्ही नॉन रेसिडेन्शियल नॉन हॅबिटेबल झोन्समध्ये आणि टेस्ट केस म्हणून त्यांनी 4-5 एरियाज आता डिक्लेअर पण केले आहेत की आम्ही टेस्ट केस म्हणून हे करू. आता विजन हे आहे की 24 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड आहेत. प्रत्येक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्डमध्ये किमान एक अशी जागा असावी, एक अख्ख्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्डमध्ये एक अशी जागा असावी जी ह्युमन पॉप्युलेशन पासून थोडीशी लांब असावी, जिथे ज्यांना कबुतराला खाद्य टाकायचं आहे ते त्यांना टाकू शकतात. पण कम्युनिटी आणि भाषा या पर्टिक्युलर मुद्द्यावर भाजपाची म्हणून भूमिका काय असतात निवडणुकीच्या बॅकग्राऊंडवर? कम्युनिटी आणि भाषा याच्या आधारावरती निवडणूक ते लोक लढतात ज्यांना विकास त्यांनी काही केलेला नाहीये किंवा स्वतःची कुकर्म त्यांना लपवायची आहेत. आम्ही ही निवडणूक ही मुंबई शहराचा विकास, मुंबईची उन्नती, मुंबईची प्रगती, मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं आणि हे सगळं करत असताना मुंबई शहराला सुरक्षित ठेवणं या मुद्द्यावरतीच जनतेच्या समोर जात आहोत. फेरीवाल्यांचे मुद्दा तुम्ही मगाशी म्हणालात, आता फेरीवाला धोरण पूर्णपणे रखडलेलं आहे, कोर्टात आहे मला वाटतं. त्यांनी सगळी प्रोसिजर पूर्ण केली होती. आता महापालिका बोर्डला होते की फेरीवाला धोरणच अडकलेलं आहे त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. त्याला काय ते का अडकलंय मी सांगतो. त्याच्यामध्ये असं आहे की टाउन वेंडिंग कमिटीमध्ये तिकडचा नगरसेवक हा त्याचा मेंबर असावा असं एक प्रावधान टाकलेलं आहे. आता नगरसेवकच नाही आहेत. दुसरा मुद्दा, जे फेरीवाल्यांचे प्रतिनिधी त्या टाउन वेंडिंग कमिटीमध्ये असले पाहिजेत, ते निवडून आलेले पाहिजेत असं त्याच्यामध्ये प्रावधान आहे. मग त्यांची इलेक्शन झाली परंतु त्या इलेक्शनचा रिझल्ट डिक्लेअर करण्यावरती कोर्टाचा स्टे आहे. त्यामुळे ही 2 त्याच्यामध्ये मुख्य कारणं आहेत. ही दोन्ही कारणं सुटली म्हणजे एक मेन म्हणजे नगरसेवक, इलेक्शन झाली की नगरसेवक आले आणि ते स्टे हटला की टाउन वेंडिंग कमिटी बसेल. एकदा टाउन वेंडिंग कमिटी बसली की मग दे विल डिफाईन हॉकिंग झोन्स की या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्डमध्ये कुठे कुठे हॉकिंग झोन्स करायची आणि मग जिथे जिथे हॉकिंग झोन्स होतील तिथे सगळे एलिजिबल हॉकर शिफ्ट होतील. तर ते या 2 कारणाकरता ते अडकलंय. कबूतरखान्याची पॉलिसी अशी सांगितली की जिथे निवासी वस्ती नाही अशा ठिकाणी ते व्हावीत, बाकीच्या ठिकाणी असू नये. हेल्थ आणि पर्यावरणाचा मुद्दा आहे. पण फक्त दादरच्या कबूतरखान्याचाच वाद झाला. आता जीपीओच्या समोरच किती पॉप्युलेशन आहे तिथे समोरचा कबूतरखाना महापालिकेच्या समोर चालू आहे, तिथे कुठेच कारवाई होत नाही. अन्य ठिकाणी फक्त दादरचा वाद झाला. मग तो नेमका एकाच ठिकाणी ते काय, कोर्टाने ऑर्डर दिली होती. कोर्टाने ऑर्डर दिल्यामुळे त्यांना कुठेतरी कारवाई करावी लागली, त्यामुळे ते कारवाई करायला गेले तिकडे. म्हणजे विजिबल त्यांनी कारवाई केली असं कॉर्पोरेशनला कोर्टाला रेकॉर्डवरती आणायचं होतं म्हणून त्यांनी एका ठिकाणी कारवाई केली, त्याच्यामध्ये वाद झाला. असा तो मुद्दा आहे. जीपीओच्या समोर तिथे मानवी वस्ती आहे, तिथे काही त्रास नाही. त्रास नाही तिथे पण ते त्याच्यामध्ये त्या लिस्टमध्ये आहे की नाही बघावं लागेल. त्या कोर्टाने ज्या वेळेला ऑर्डर दिली ना तेव्हा त्याची एक लिस्ट होती. ते 55 ठिकाणं आहेत मला वाटते टोटल, तर हा 51 त्या ठिकाणाची लिस्ट होती. आता ते कदाचित त्या लिस्टमध्ये नसेल, माहित नाही मला, म्हणजे ते चेक करावं लागेल, ती ऑर्डर बघावी लागेल.
आता बघा, कबूतरखाना म्हणजे काय, तर दादर कबूतरखाना फेमस, त्यामुळे हा बंद केला तर रेकॉर्डवरती येईल म्हणून कॉर्पोरेशन गेली तिकडे कारवाई करायला, असं आहे ते. मध्यंतरी MCAची निवडणूक झाली, तर तुमची महायुती आहे, पण त्या निवडणुकीमध्ये भाजप मधल्या MCA मधल्या एका गटानं राष्ट्रवादी शरद पवार गटाला पाठिंबा दिला. तर हे सगळं परस्पर विसंगत नाहीये. नाही, आता MCAच्या निवडणुकीमध्ये काय झालं आणि काय नाही झालं याच्याबद्दल मला काय माहीत नाही आणि मी त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही, त्यामुळे क्रिकेट ऍडमिनिस्ट्रेशन हा माझा विषय नाही. पण तुम्ही हल्ली तुमच्या भाषणामध्ये नेहमी तुमचं हे असतं की मुंबईचा महापौर हा खान होऊन देणार नाही. हो, हे ध्रुवीकरणाची तुमचं नाही, अजिबात नाही. ध्रुवीकरण अजिबात नाही. ही सत्यस्थिती आहे आणि ही खान म्हणजे खान कुठला व्यक्ती नाही आहे, खान ही एक मानसिकता आहे. आणि म्हणजे पाकिस्तानचे झेंडे फडकवणं, बॉम्बस्फोटाच्या आरोपीला प्रचार करायला लावणं, वंदे मातरम मी बोलणारच नाही, ही खानाची मानसिकता आहे. आणि हो, पण 71 साली जेव्हा मुंबई महापौरची इलेक्शन झाली हाच वंदे मातरमचा इश्यू आला आणि त्यावेळेला मुस्लिम लीग आणि जनसंघ, तेव्हा तुम्ही भाजप नव्हता, जनसंघ होता, त्या तुम्ही एकत्र आला होता, तुम्ही महापौर पदासाठी तुम्ही एकत्र आला होता त्यावेळेला. आता ते त्यावेळेला काय झालं होतं मला माहिती. आता मी आजचं बोलतो. त्यामुळे हे खानचं म्हणजे खान ही एक मानसिकता आहे. खान झाला महापौर. नाही नाही, मग खान जर वंदे मातरम बोलायला तयार असेल तर चालेल ना, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, मग बोलावं ना वंदे मातरम. खान म्हणजे खान जर वंदे मातरम बोलत असेल ना तो खान चालेल आम्हाला, पण नाही बोलत ना. प्रॉब्लेम हा आहे ना, असा आहे की आता परवा वॉशिंग्टन DC फ्रँकलिन रुझवेल्टच्या स्टॅच्यूवरती काय झालं 8 दिवसापूर्वी, हे आपण सोशल मीडियामध्ये बघितलं, बरोबर आहे ना. मग हे इन्व्हेजन जे चाललंय ना, इन्व्हेजन हे लिटरली इन्व्हेजन आहे. म्हणजे एका आंतरराष्ट्रीय शहरामध्ये तर 4 त्यांची रिलिजियस स्ट्रक्चर्स ही सेल ॲग्रीमेंट करून अधिकृतरित्या विकत घेऊन त्या ठिकाणी मद्रसा आणि इस्लामिक सेंटर चालू करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे हे जे हा जो धोका निर्माण झालेला आहे ना, हा धोका मुंबईत सुद्धा होऊ शकतो. आणि मुंबई तर ऑलरेडी 3 वेळा आपण अटॅकमध्ये आलेलो आहोत. 92 ला आलोय, 2006 ला आलोय, 2008 ला आलोय आणि मध्यंतरी ट्रेन ब्लास्ट आणि BST ब्लास्ट पण झाले. त्यामुळे 4-5 वेळा ऑलरेडी आपल्यावरती अटॅक झालेला आहे. परंतु हा कसा एक क्षणिक अटॅक होता, म्हणजे एखादा बॉम्बस्फोट झाला, एखादा कसाब आला, एखादा हे झाला. आणि आता त्यांचं बाकीचं जे काम चालू ते सोशल फॅब्रिकवरती ते घावा घालतायत. आणि त्यामुळे ते फार डेंजरस आहे हे सगळं. आणि म्हणजे असं आहे की म्हणजे मी नुसतं काय बोलायचं म्हणून बोलत नाहीये. आणि ह्याच्यावरती अनेक पुस्तकं अवेलेबल आहेत, स्क्रिप्ट अवेलेबल आहेत, मटेरियल अवेलेबल आहे, डेटा अवेलेबल आहे की कसं दुसऱ्या आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि या मुंबईत सुद्धा घडू शकतात. जर डेव्हलप्ड कंट्रीमध्ये हे होऊ शकतं तर डेव्हलपिंग कंट्रीमध्ये होऊच शकतं. आणि याच्यामध्ये ही एक स्पेसिफिक मॉडस ऑपरंडी आहे. आता तुम्ही म्हणाला ह्याचा कॉर्पोरेशनच्या निवडणुकीशी काय संबंध आहे. प्रत्येक निवडणुकीचा संबंध आहे. कसा संबंध आहे, ह्यांची मॉडस ऑपरंडी काय असते की पहिली सरकारी जमीन ताब्यात घ्यायची, कलेक्टर लँड, BMC लँड, मग त्याच्यामध्ये इलिगल कन्स्ट्रक्शन करायचं, मग त्याच्यामध्ये बाहेरून बांगलादेशी, रोहिंगे किंवा इतर इमिग्रंट्स आणायचे, त्यांना बसवायचे, मग स्वतःच्या राजकीय पदाचा वापर करून नगरसेवक, आमदार, खासदार त्यांना लेटर इश्यू करायची, त्याच्यातनं पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटिंग कार्ड तयार करायचं आणि त्यांना लेजिटिमाइज करायचं, त्यांच्यामधनं मतदार यादी फुगवायची आणि मग त्याच्यानंतर त्याच्या माध्यमातून वोट जिहाद घडवून आणायचा. ही एक स्ट्रक्चर्ड मोडस ऑपरंडी आहे आणि ही आपण मुंबईत सुद्धा बघितली आहे ना. मालवणीमध्ये बघितली आहे आपण, मानपूर शिवाजीनगरमध्ये बघितली आहे, वांद्रे पूर्वमध्ये बघितली आहे, 2014च्या आधी वांद्रे पश्चिममध्ये बघितली आहे, आता आपण वर्सोव्यामध्ये बघतोय. त्यामुळे ही आहे ना, ही फॅक्टच आहे ना. म्हणजे ह्याच्यामध्ये मी जे बोलतोय ते डेटा, फॅक्ट्स आणि फिगरच्या आधारावर बोलतोय, कल्पनेच्या आधारावर नाही बोलत आहे. आणि दुसऱ्या देशांमध्ये, दुसऱ्या शहरांमध्ये घडलेल्या गोष्टींच्या आधारावर बोलतोय. अशाच खान मानसिकतेच्या लोकांना तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये सन्मानाने प्रवेश देता. नाशिकमध्ये सलीम गुप्ता बंडूच्या प्रकरणामध्ये नाचला, त्याला अगदी प्रेमाने, नितेश राणेंनी केवढे आरोप केले होते, त्याला अगदी प्रेमाने घेतला तुम्ही. आणि नंतर सगळं बदललंय का मिनिटात? तो खान नव्हता ना, तो खानाबरोबर नाचला होता. तो खान नव्हता, तो एखाद्या खानाबरोबर चुकून दिसला. पण मग एखाद्या तुमच्यात आणि आता मगाशी जो मुद्दा मांडला तुम्ही, भाषिक आणि याचा, ते तुम्ही म्हटलं की दर 6 महिन्याच्या आधी हा विषय काढतात ते मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा, आणि तुम्ही आता जे बोलताय तुमच्यात आणि त्यांच्यात गुणात्मक फरक काय? मग
तुम्ही सुद्धा एका कुठल्या तरी धार्मिक याचा भीती नाही, नाही. दाखवताय. ते काहीतरी कुठल्या तरी रिजनल याची भीती दाखवताय. आम्ही काही भीती दाखवत नाही. पहिला मुद्दा, आम्ही काही कुठल्याही प्रकारची भीती वगैरे दाखवत नाही. आम्ही फॅक्ट्स, फिगर्स आणि डेटाच्या आधारावरती बोलतोय. मी आधी घडलेल्या गोष्टींचं एक्झाम्पल देऊन बोलतोय. असं आहे, कुठला धोका मराठी माणसाला आहे? मराठी माणसाला कुठला धोका आहे का मुंबईमध्ये? मग आणि महाराष्ट्रापासून मुंबईला कोण वेगळं करू शकतं का? कधीच कोणी करू शकत नाही. मग हे जे आहे ना, हे काल्पनिक आहे हे सगळं. आणि जर समजा आहे धोका मराठी माणसाला, तर तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं ते सांगा ना मला. तुम्ही केलेलं एक मराठी माणसासाठी काम दाखवा, मग मी तुमच्याशी डिबेट करायला तयार आहे. तुम्ही तर काहीच केलं नाही ना. किती मराठी तरुणांना तुम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्योजक करण्याकरता प्रोत्साहन दिलं. मग पैसे घ्यायला तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर मराठी चालतात आणि गप्पा तुम्ही मराठी माणसाच्या करता. तुमची पोरं बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकणार आणि तुम्ही आम्हाला सांगणार की आमच्या मुलांना मराठी शाळेमध्ये शिकवा. तुमची मुलं शाळेमध्ये जर्मन आणि फ्रेंच सिलेक्ट करणार आणि तुम्ही हिंदीला विरोध करणार. त्यामुळे हा ढोंगी आणि दुटप्पीपणा आहे. आणि मी जे बोलतोय ते मी फॅक्ट्स आणि फिगर्स आणि डेटाच्या आधारावर बोलतोय. आता मी कॅमेरा तुमचा चालू आहे म्हणून कॅमेरा नंतर बंद झाल्यानंतर मी शहरांची नावं पण घेतो, काही प्रॉब्लेम नाही. असं आहे, त्या शहरांमध्ये जे घडतंय हे तुम्ही डिनाय करू शकत नाही. सोशल मीडियामध्ये आलेलं आहे, त्याच्यावरती पुस्तकं लिहिली गेलेली आहेत आणि त्याच्यावरती अनेक डेटा पण उपलब्ध आहे. त्यामुळे ती फॅक्ट आहे. ती फॅक्ट नाही आहे का? तुम्ही सांगा मला ती फॅक्ट नाही आहे. किंवा तुम्ही मला हे सांगा की मराठी माणसाला मुंबईत धोका आहे, हे खरं आहे की खोटं आहे? किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून कोण तोडू शकतं का? तुम्हालाही माहिती आहे की हे खोटं आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की मी जे बोलतोय ते खरं आहे. पण म्हणजे समाजवादी पक्ष, काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या गटाने कुठल्या मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली तर त्याच्यापासून मुंबईच्या सुरक्षिततेला धोका आहे किंवा त्यांना निवडून. अरे उद्धव ठाकरेंनीच दिली ना. समाजवादी तर देईलच, काँग्रेस तर देईलच. उद्धव ठाकरेंनी मारून खानला आमदार केला आणि वोट जिहाद करून तो वर्षामध्ये निवडून आला. निवडणुकीत उमेदवारी दिली यांच्यापासून मुंबईला धोका आहे असं तुम्हाला वाटतं का? हो आहे. आणि शिंदे गट कुठल्याही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी देणार असं आहे की आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही. जो समाजविघातक, देशविघातक, देशविरोधी, आतंकवादी शक्तींना प्रोत्साहन देईल, आम्ही अशा कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात राहू आहोत. आधी होतो, आजही आहे आणि उद्याही राहू. जर एखादा मुस्लिम जर तो या देशाला मानत असेल, वंदे मातरमला विरोध करत नसेल, या देशाच्या संस्कृतीचा सन्मान करत असेल तर तोही आम्हाला मान्य आहे. अबू आज मी तो ओपन बोलतो ना की कोई माइकल लाल मुझे वंदे मातरम बोलने को नहीं लगा सकता. मग हे काय आहे? जितेंद्र आव्हाडच्या खाली एक माणूस उभा राहून पाकिस्तान जिंदाबाद करतो. मग हे काय आहे? ह्यांच्या उद्धव ठाकरेंच्या समोर आधी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा दिल्या जायच्या, आता कुठल्या घोषणा दिल्या जात आहेत? मग हे काय आहे? त्यामुळे ह्या मतांच्या लांगुलचालना करता तुम्ही अशा शक्तींना जे प्रोत्साहन देता ना, आमचा त्याला विरोध आहे. अनेक बिल्डर मराठी माणसांना घरं विकायला तयार होत नाही. अशा वेळी तुमची काय भूमिका? नाही असं कुठे आहे? असं नाही आहे तसं. आणि जेव्हा जेव्हा आवाज उठवला गेला तेव्हा त्या बिल्डरला माघार घ्यावी लागली. नाही ते असं आहे की दक्षिण मुंबई प्युअर व्हेजिटेरियन करायचा मध्ये घाट चालू होता, पण तेव्हा पण विरोध झाला आणि ते सगळं सायलेंट झालं. हे बघा कसं आहे की आता हे बघा, हे स्पेसिफिकली मराठी असं अनेक लोक मुसलमानांना पण घरं देत नाहीत. अनेक बिल्डर मुसलमानांना घरं विकत नाहीत किंवा मुसलमानांना पण एखाद्या सोसायटीमध्ये रेंटवरती घर देत नाही. त्यामुळे अशा प्रवृत्ती, हे बघा, एखाद्या व्यक्तीने असं एखाद्या समाजाच्या विरोधामध्ये एखादं पाऊल उचललं म्हणजे ते जनरली त्या समाजाच्या विरोधात असं घडतंय असं कंक्लुजन काढणं योग्य ठरणार नाही. असे काही फ्रिंज मुंबईमध्ये मराठी माणसालाच घर नाकारणं हे चुकीचं आहे ना. चुकीचं नाही ना, ते समर्थन असूच शकत नाही ना. कारवाई झाली पाहिजे त्याच्यावरती. नाही कुठे नाकारलं जायचं? आता मी पण मराठी, मी घर घेतलं ना मुंबईत. महायुतीचा महापौर येणार वगैरे सगळं काही होतं. आता आताची मुंबई जी आहे सगळी, आता तुम्ही म्हणता ना एवढं सगळं करप्शन आहे, हे आहे ते सगळं, महायुतीचा महापौर आल्यानंतर मुंबईचे चित्र बदललेलं असेल का? नक्कीच मुंबईचं चित्र महायुतीचा महापौर यायच्या आधीच राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही बदललंय. पहिला मुद्दा, अटल सेतू, मेट्रो, कोस्टल रोड, सीसीटीव्ही हे सगळं केलंय. आणि ज्या काही 7-8 त्या गोष्टी मी प्रायोरिटीने आम्ही करणार असं सांगतोय किंवा मी सांगितलं. मी तुम्हाला सांगतो की 2030 मध्ये
द वे यू लिव्ह इन दिस सिटी विल चेंज फॉर एव्हर. म्हणजे आता समजा मी परदेशात गेलो तर मला लंडनच्या ट्यूबमध्ये जर प्रवास करायचा असेल तर मी ॲपवरती बुक करतो तिकीट. स्वित्झर्लंडमध्ये माझी जर्नी मी प्लॅन करू शकतो माझ्या ॲपवर. हे मुंबईत कधी होऊ शकत होतं का? आता होत आहे ना. मुंबई ॲपवरती तुम्ही रेल्वेचं तिकीट, बीएसटीचं तिकीट आणि मेट्रोचं तिकीट हे तिन्ही एकाच ॲपवरती तुम्ही काढू शकता. जर्नी तुम्ही प्लॅन करू शकता. त्यामुळे हे आलं ना, झालं ना, म्हणजे रियालिटी झाली ही. किंवा तो कोस्टल रोड जो आहे तो आता जगातल्या 3-4 टॉप कोस्टल प्रॉमेनादमध्ये एक आता होतोय तो. किंवा अटल सेतू हा जगातला 12व्या नंबरचा सगळ्यात लॉंगेस्ट सी ब्रिज आहे. तर ह्या गोष्टी घडून आणल्या आणि ह्या ज्या 7-8 गोष्टी मी सांगितल्या त्या जर झाल्या आणि त्याच्याच बरोबर जर मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याचं जे मिशन आहे ते जितक्या लवकर पुढे जाईल, म्हणजे स्लम रिहॅबिलिटेशन स्कीम्स लवकर, कारण काय शेवटी कचऱ्याची समस्या, गटाराची समस्या, ड्रेनेजची समस्या ही सगळी स्लमशीच निगडीत आहे. स्लमशी निगडीत. तुम्हाला मुंबई शहरामध्ये कुठेही रस्त्याचा जर घोळका दिसला ना तर तो कुठला घोळका असतो? एखाद्या स्लम मधून आलेला कचरा तो एका ठिकाणी जमा होतो, तिकडनं कॉर्पोरेशन उचलते आणि डम्पिंग ग्राउंडला घेऊन जाते. तो स्लम मधला कचरा कुठेतरी जमा करावा लागतो. इमारतीत मधला कचरा कसा असतो? आपल्या घरात तोच असतो आणि त्या घरामधनं आपण त्या कचरेवाल्याला देतो आणि मग तो कचरेवाल्याच्या डब्यामध्ये टाकतो आणि मग कॉर्पोरेशन तो डबा डायरेक्ट घेऊन जाते. तो फरक आहे. त्यामुळे कचरा असेल, स्लम मध्ये ऑफिशियल सुएज कनेक्शन नाहीये, डायरेक्ट सगळं SWD ला जोडलेलं असतं. तुम्ही जितक्या लवकर SRS स्कीम्स होतील, स्लम रिहॅबिलिटेशन प्रोग्राम राबवला जाईल. धारावीमध्ये अपात्र माणसाला घर देण्याचं कारणच ते आहे. जे इनएलिजिबल आहेत त्यांना रेंटल हाऊसिंग का देत आहेत? कारण त्याला तिकडनं जर काढलं तर तो कुठेतरी जाऊन झोपडी बांधणार, परत तेच होणार. त्यामुळे त्याला कायमचं घर द्या. पात्र अपात्र याचा विचार करूच नका. हे सगळ्यांना घर द्या, सगळ्यांना. आणि म्हणून ते रेंटल हाऊसिंगच्या माध्यमातून त्यांना घर देण्याचं त्या ठिकाणी हे केले. त्याचं मुख्य कारणच ते जितक्या लवकर मुंबई स्लम फ्री होईल ना, आणि ह्या 7-8 गोष्टी मी सांगितलेल्या जेवढ्या होतील. आता मी तुम्हाला सांगतो की मुंबईतलं 60% ट्रॅफिक वेस्टर्न एक्सप्रेसने जातं. त्याला पॅरलल कोस्टल रोड आहे जो बांद्र्यापर्यंत आलाय. बांद्र्याच्या पुढे प्रॉब्लेम आहेच परत. मग बांद्रा वर्सोवा आणि मग वर्सोवा तो काय तो भाईंदर विरारला जोडणार आहे. हे जेव्हा पूर्ण होईल तर वेस्टर्न एक्सप्रेसला एक पॅरलल दुसरा मार्ग या ठिकाणी क्रिएट होईल. जसं आता मी एकदा बँड्राच्या सिलिंकवर चढलो तर मला इथे यायला काहीच प्रॉब्लेम नाही, 20 मिनिटात येतो मी. पण बँड्रापर्यंत पोहोचणं हा चॅलेंज आहे अंधेरीहून. तर समजा आता सिलिंग झाला तर मी डायरेक्ट जुहू कोळीवाड्याच्या कनेक्टरवरनं डायरेक्ट नरिमन पॉइंटलाच बाहेर पडेन. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर होय की ह्या एवढ्या गोष्टी झाल्या तर मुंबई बदलणार. मुंबई बदलते आणि अजून बदलणार. हे करण्यासाठी भाजपचा महापौरातला जास्त कोऑर्डिनेशन सोपं जाईल ना. तसं अगदी रिमोट कंट्रोल आहे तुमचा थेट चालेल. आम्ही तुम्हाला जे वाटतं ते व्हाया शिंदे साहेबांनी ऐकलं पाहिजे तुमचं. कारण पुन्हा कालच्या महायुतीचा महापौर झाला तरी तो असंच चांगलं काम करेल. महापौरांच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. थँक्यू. नमस्कार, धन्यवाद.